परिषद जळगाव पंचायत समिती जामनेर आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व करंडक स्पर्धेचं आज आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्ताने सर्व स्पर्धक रसिक आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपल्याला हजर झाले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य पवार सर, पंचायत समितीच्या सभापती आरतीताई लोखंडे, परीक्षकगण सर्व उपस्थित झाले आहेत. सुरुवातीला सरस्वती पूजन मान्यवरांच्या हस्ते आपण करूया. आणि परीक्षकगण यांचं आपण स्वागत करूया. सुरुवातीला पंचायत समितीच्या सभापती सौ आरतीताई लोखंडे यांचं स्वागत महाविद्यालयाचे उपप्राचार्य पवार सरांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. यांचं स्वागत पाविस्कर सरांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. जामनेर पंचायत समिती कक्षाधिकारी के.पी. पाटील सरांचं स्वागत पाविस्कर सरांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. समितीचे समन्वयक आदिवाल सर त्यांचं स्वागत पाविस्कर सरांनी करावं असे मी विनंती करतो. मॅडम यांचं स्वागत आमच्या महाले मॅडम यांनी करावं असं मी विनंती. आजच्या तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेला लाभलेले परीक्षक यांचे स्वागत आपण करूया. आजचे परीक्षक आहेत चंद्रकांत मोरे, निवृत्त मुख्याध्यापक, साहित्यात गोडवा निर्माण करणारे, वाचक, उत्कृष्ट रसिक आणि यांचं स्वागत पाविस्कर सरांनी करावं असं मी त्यांना विनंती. जिल्हा परिषद केंद्र प्रमुख निवृत्त यांचं स्वागत पाविस्कर सरांनी करावं असं मी. सौ शोभा महाजन यांचं स्वागत महाले मॅडमांनी करावं. नंतरचे परीक्षक आहेत सुनीता गोयल यांचं स्वागत महाले मॅडमांनी करावं. आलेल्या सर्व स्पर्धक आणि स्पर्धकांसोबत विविध महाविद्यालयातून आलेल्या सर्व शिक्षकांचं शब्दसमूहाने स्वागत. आणि आजच्या कार्यक्रमाचा उद्देश, आयोजन, प्रयोजन आणि नियोजन असं की पाणी आणि स्वच्छता, आरोग्य व्यवस्थित असेल, स्वच्छ असेल तर आरोग्य तिथे समृद्धी, समृद्धी तिथे धन आणि धन तिथे सर्व प्रगती, ज्ञान. आपला सर्व बहुतेक खर्च हा आरोग्यावर होतो आणि म्हणून लोकांच्या विषयी मनामध्ये जनजागृती निर्माण होईल पाण्याच्या विषयी, स्वच्छतेच्या विषयी. त्या उद्देशाने महाराष्ट्र शासन, पाणीपुरवठा विभाग आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या विद्यमाने हा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून गावापर्यंत, खेड्यापर्यंत या विचार जावेत, त्याचं आचरण व्हावं या उद्देशाने ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सभापती सौ आरतीताई लोखंडे यांनी आजच्या स्पर्धेचं उद्घाटन करावं, आपल्याला बोलण्यास शुभेच्छा द्याव्यात असे मी त्यांना विनंती. आज स्वच्छता मित्र तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धाचं उद्घाटन झालेलं आहे.
आणि या अमृतकर परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नंतर पंचायत समितीचे सर्व कर्मचारी, समन्वयक, पक्षाधिकारी यांच्या शुभेच्छा तुमच्याकडे आहेच. आजच्या ह्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य पवार सरांनी तुम्हाला थोडं मनोगत करावे, मार्गदर्शन करावं असे मी त्यांना विनंती करतो आणि नंतर लगेच स्पर्धेला सुरुवात करू. सर्वांना नमस्कार. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पंचायत समिती जामनेर यांच्या व जामनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्वच्छता आणि पाणी पुरवठा या संबंधी वक्तृत्व स्पर्धेत या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या जामनेर पंचायत समितीच्या अध्यक्ष आरतीताई लोखंडे, त्यांचे पती श्रीमान लोखंडे, महाविद्यालयाचे BEd महाविद्यालयाचे प्राचार्य बाविस्कर सर, कक्षा अधिकारी पंचायत समिती पाटील सर, या ठिकाणी परीक्षक म्हणून उपस्थित असलेले महाजन मॅडम, गोयल मॅडम, पाटील सर, या सर्वांचं मी शब्दसुमनांनी, त्याचबरोबर आपल्या सर्वांचं शब्दसुमनांनी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि शुभेच्छाही देतो. वक्तृत्व जर म्हटलं तर असं म्हटलं जातं की प्रभावीपणे बोलण्याची कला, ज्याच्याजवळ ही कला असते तो प्रामुख्याने कोणतेही क्षेत्र असो, ते सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल किंवा आर्थिक क्षेत्र असेल, अशा सर्व क्षेत्रांमध्ये पुढे जाण्याची जी कला असते ती कला म्हणजे खऱ्या अर्थाने प्रभावीपणे बोलणं. आणि बोलण्याची कला ही प्रामुख्याने काही थोड्याच लोकांना उपजत असते. सर्वच जण तर आपण बोलतो आपापल्या स्वतःच्या स्वभाषेमध्ये, शैक्षणिक भाषेमध्ये, कोणत्या तरी भाषेमध्ये आपण बोलत असतो. बोलणं ही संवाद आहे. एकमेकांशी आपल्याला प्रामुख्याने काय सांगायचंय, काय घ्यायचंय, काय द्यायचंय ते बोलण्याच्या माध्यमातून आपण करत असतो. परंतु प्रभावीपणे बोलणं ही कला प्रामुख्याने फारच थोड्या लोकांना अवगत असते आणि अशाच व्यक्ती प्रामुख्याने सर्व क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आपल्याला दिसून येतात. मुख्यत्वे करून विद्यार्थी यांना भविष्यामध्ये आपल्याला मुलाखत द्यायची जर झाली, आपण रिटर्न मध्ये पास होतो, परंतु बोलण्याची जी तोंडी परीक्षा असते त्या तोंडी परीक्षेमध्ये बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी गळले जातात. त्यावेळेला कोणत्या विद्यार्थ्यांची निवड होते तर जे व्यक्ती समोरच्या परीक्षकांवर एक प्रभावीपणे आपल्या बोलण्याने मोहित करू शकतात, प्रभावीपणे आपले विचार इतरांना पटवून देऊ शकतात, अशा व्यक्ती प्रामुख्याने यशस्वी होतात. आजही वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी जास्त काही बोलणार नाही, कारण स्पर्धक जवळपास 40 ते 45 आहेत आणि प्रत्येकाला 7 मिनिटाचा वेळ प्रामुख्याने या ठिकाणी देण्यात आलेला आहे. संध्याकाळ होऊन जाईल. सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. जे जिंकतील त्यांनाही अभिनंदन, जे हारतील त्यांनी प्रामुख्याने कोणत्याही प्रकारची नाराजी न पत्करता पुढच्या यशासाठी या ठिकाणी पुन्हा तयारी करायची एवढं बोलून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आयोजकाच्या वतीने धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद सर. सरांनी सांगितलं की वक्तृत्व म्हणजे उत्कृष्ट बोलण्याची कला आणि ज्याला सुसंवाद साधता येतो तो यशस्वी होतो. बोलणाऱ्याचे बोल विकले जातात, न बोलणाऱ्याचे गच्चे गहू विकले जात नाही. त्याप्रमाणे आपण सर्वांना ऐकूया. स्पर्धेचे नियम होतील. गट 2 गटामध्ये स्पर्धा होईल. उद्घाटनाचा कार्यक्रम इथं आटोपला असे जाहीर करतो आणि आलेल्या मान्यवरांच्या हस्ते पहिल्या वरिष्ठ गटातील पहिले
स्पर्धकाचं नाव जाहीर त्यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. शिंपल्यातून मिळते मोती, नाही म्हणी कुणाची भीती. या तरुणाईच्या हाती पेटवू स्वच्छतेच्या ज्योती, पेटवू स्वच्छतेच्या ज्योती. नमस्कार, मी प्रणिता विजय गुजर, गरुड कॉलेज शेनोली. आज तुमच्या समोर तरुणाईच्या हाती स्वच्छतेच्या ज्योती या संदर्भात बोलत आहे. घाणीचा हो लागला ढिगारा, जेथे पाहावं तेथे कचरा. योग्य नाही त्याचा निचरा आणि आरोग्याचा बिघडला नखरा. अशीच झाली ना आजची स्थिती. आपण आज पाहतोय की जिकडे पाहावं तिकडे घाणीचं खूप मोठ्या प्रमाणात साम्राज्य वाढलंय. याचा परिणाम काय होतोय? परिणाम होतोय की आपलं आरोग्य आज धोक्यात जातंय. आणि आरोग्य धोक्यात जाण्यामुळे काय होतंय की आज जितका खर्च आपण आपल्या शिक्षणावर किंवा मौज मजावर करत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त खर्च आपण दवाखान्याचे बिलं भरून डॉक्टरांचे खिसे भरतोय. भाजी घेताना 1 रुपयासाठी झिकझिक करणारे आपण 2 रुपयाला मिळणारी मेडिसिन 10 रुपयाला घेऊन येतो, तेही काही न बोलता. का? कारण आपलं आरोग्य आपल्यासाठी महत्वाचं आहे. आज आपण पाहतो की अस्वच्छतेमुळे ओझोनचा थर किती प्रमाणात कमी झालाय आणि त्याचा परिणाम म्हणजे उष्माघात वाढलाय. आणि काय होतं, पावसाळ्यात ऊन पडतं आणि हिवाळ्यात पाऊस पडतो. हे जे कालचक्र आज बिघडलंय ते कशामुळे बिघडलंय? ते बिघडलं आहे त्या आजच्या घाणीच्या साम्राज्यामुळे. मग असं जर अद्भंग स्थिती वाढत चाललेली आहे तर कोण बदलवू शकेल स्थिती? तर माझ्या मते मला असं प्रामाणिकपणे वाटतं की इथे जर जागरूकता निर्माण करायची असेल तर तरुणांनी पुढाकार घ्यायला हवं. का? कारण सरसरता रक्त शुभाचे भक्त कपाळी भगवाटिया आणि पदप्रदी क्रांती घडवेल असा असतो फक्त तरुण मावळा. जी प्रगती लाट मारत ते पाणी काढेल अशी प्रगती करू शकतो ती धमक फक्त तरुणामध्येच असते. आणि म्हणून मला सांगावं वाटतं की पुढाकार तरुणांनी घ्यावं. लहान बालकाकडे कधी बुद्धी नसते आणि वृद्धाकडे ताकद नसते, पण या दोघींचा संगम असतो तो एका तरुणामध्ये असतो. आणि म्हणून तरुणांनी जर पुढाकार घेतला तर आपण काही बदलू शकतो. म्हणून माझ्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी म्हणतात की मुझे नाज है मेरे भारत देश पर क्योंकि इसमें सबसे ज्यादा युवकों का संचार है. अगर मेरे भारत देश को पूरी अस्वच्छता से मुक्ति दिलानी हो तो युवकों तुम आगे बढ़ो क्योंकि तुम ही हमारी असली ताकद और उम्मीद हो. जर काही घडवायचं असेल तर तरुणांनी पुढाकार घ्यावा असं त्यांचं सुद्धा प्रामाणिक मत आहे. शिवरायांनी सुद्धा अवघ्या 16व्या वर्षी खूप मोठी क्रांती घडवली होती आणि आपण ती घडवू शकत नाही असं तर शक्यच होऊ शकत नाही ना. पण आज आपण पहा, एवढ्या तरुणांविषयी सांगतो पण आजचा तरुण असा राहिलाय का? खरंच नाही. त्याच्यामध्ये खूप मोठा आज बदल झालाय. येथे थुंकू नका असे सुरेख पाटी लिहिलेले असताना आपण त्याच्यावरच तुंबतो का? म्हणून इथेच आपल्या स्थिती दिसून येते. आज मी जर प्रामाणिकपणे तुम्हाला इथे विचारलं की संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतल्या 4 ओळी म्हणा, मला नाही वाटत कोणी म्हणेल. आज म्हटलं शांताबाई गाणं म्हणावं, मुलंच काय मुली पण म्हणते, गॅरंटी आपण. आज इथे आपण तरुणाई योग्य गोष्टीकडे लक्ष न देता भरकटत चालले. ही आपल्या इथे खूप मोठी चुकी झाली. आज माझ्या देशासाठी कोणत्या स्वच्छतेच्या योजना राबवल्या जातात, त्या किती प्रमाणात अंमलबजावण्यात केल्या आहे, त्यासाठी किती निधी मिळालाय, हा प्रश्न आपल्याला अजिबात पडत नाही. आपल्याला प्रश्न काय पडतो? कटप्पाने बाहुबलीला का मारलं? सगळ्यात आवडीचा प्रश्न आपला. आपण बघा किती मूर्खपणा म्हणावा या गोष्टीला. ज्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं ती गोष्ट न देता आपण अशी कुठेतरी भरकटत चाललो. शाळेत लहानपणी आपण 4 प्रतिज्ञा म्हणतो. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. माझा म्हणतो, आपला म्हणतो का? नाही ना. का? तर माझा आपल्याला आपुलकीचा वाटतो. पण आपण करतो काय? आपल्या अंगणात झाडायचा आणि कचरा टाकायचा दुसऱ्याच्या अंगणात. का? भारत माझा देश आहे ना. पूर्ण भारत ही आपली जबाबदारी आहे. जर आपण सर्वांनी मिळून त्याला स्वच्छ ठेवलं तर आपण नक्कीच करू शकतो. किती वेळा म्हणतो आम्ही लहान आहे, एवढे मोठे मोठे नेते ते करतील ना. लहान नाहीत आपण. ज्ञानेश्वरांनी खूप सुंदर वेळी सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये की महापुरा झाडे वाहती तेथे लवाळे वाचती. छोटे छोटे लवाळे सुद्धा महापुरामध्ये वाहत नाहीत, तिथे महापुरामध्ये मोठे मोठे झाडं वाहतात. तर आपण लहान आहेत असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं. हे कारण आहे लपण्याचं कारण. स्वामी विवेकानंद खूप सुंदर म्हणाले होते, मला 100 तरुण युवक त्याने पूर्ण देश बदलवेल. फक्त 100 म्हणाले होते, आपण लाखो आणि हजारो होतो. आपण स्वच्छता अभियानामध्ये विचार करा किती मोठी क्रांती घडवू शकतो. खूप वेळा आपण पैशाचं कारण दाखवतो की नाही आमच्याकडे पैसा वगैरे नाही. दिलवाले सारख्या फालतू पिक्चरला 120 कोटीचा गल्ला देतो आपण. तर मला नाही वाटत की आपण काही निधी गोळा करू शकत नाही. फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअप साठी 120-20 रुपयाचे किती 200-200चे पॅक टाकतो आपण, नेट पॅक टाकून देतो. तर आपण जर सगळ्यांनी ठरवलं थोडा आपण निधी गोळा केला तर आपण खूप मोठ्या योजना राबवू शकतो आणि त्या योजना आपण चांगल्या प्रकारे सक्सेस सुद्धा करू शकतो. हे खूप मोठे योगदान जर आपण सगळं तरुणांनी एकत्र आणलं तर करू शकतो. आज बघा आपण एखादा पिक्चर रिलीज होऊ नये म्हणून तुम्ही बघतच असाल आता तरुणाई किती मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरली होती. अशीच जर आपण प्रामाणिकपणा असं जर एकत्र करून आपण जर स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला तर मला नाही वाटत भारत स्वच्छ व्हायला काही वेळ लागेल म्हणून. नरेंद्र मोदीजींनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी चालू केलेली स्वच्छता अभियानाची योजना ते सांगतात की 2019 पर्यंत मी पूर्ण करेन. त्यांनी केलेल्या एवढ्या मोठ्या योजनेची काही आपल्या जवळ आहे. जरा त्याची जाणीव ठेवून जर आपण कामाला लागलं तर मला नाही वाटत की आपल्याला काही वेळ लागेल म्हणून यासाठी करायला. सर्व तरुण आपण पाहतो की आपण एखाद्या मित्राचं साधं नाव जरी घेतलं तरी मोठ्या ग्रुपने जातो करतो. असेच जर कामासाठी आपण प्रत्येकाने जर स्वच्छतेविषयी जागरूकता ठेवली, प्रत्येकाने जर आपल्या मनामध्ये पक्क ठरवलं की स्वच्छता करायची तर काही वेळ लागणार नाही. आपण आज पाहतोय मोठ्या मोठ्या धार्मिक स्थळावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेची
अस्वच्छतेचे परिणाम जाणवत आहेत. निर्माल्य टाकले जातं, मृतदेह वगैरे टाकले जातात नदीमुळे, आणि कोणी विरोध करायला गेलं तर धर्मवाद म्हणून हा मोठ्या प्रमाणात निर्माण करतोय. धर्मवाद करणाऱ्यांना तर मला स्पष्ट सांगावं लागतं की हा सूर्य केशरी म्हणून तो स्वतःला हिंदू म्हणत नाही, ती धरती हिरवी म्हणून ती मुस्लिमांची होत नाही, आकाश जरी निळा असतं म्हणून ते काही बौद्धांनाच पाऊस देत नाही ना. आपण कोण आलो धर्मवाद करणारे? निर्माण करता आपल्यासाठी समानता ठेवतोय तर आपल्याला कोणी हक्क दिलाय धर्मवाद इथे निर्माण करण्याचा? माणूस एकच आहे आणि त्याने एकजुटीने राहिलं पाहिजे आणि सहकार्याने त्याने जर केलं सर्व काय होऊ शकतं. आणि त्यामध्ये तरुण हा प्रामुख्य आहे, कारण तरुणाच देशाचं भविष्य मानलं जातं. सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन स्वच्छता अभियान राबवलं तर मला नाही वाटत काही अशक्य होतं. वेगात मराठे वीर दौडले साथ, जुनं झालं, आता गरज आहे ती म्हणण्याची. वेडात मराठे वीर दौडले एक साथ म्हणण्याची. कारण एकट्यामध्ये जे बळ आहे ते कशातच नाही. लहानपणी आपण कबुतराची गोष्ट ऐकतोच एकीच्या बळाची म्हणून, ती सांगायचं काही काम नाही मला. एकट्यामुळे आपण काहीही शक्य करू शकतो. विचार करा तुम्ही, आपण देशाचं सरकार बदलवू शकतो, आपण काय काय नाही करू शकत. ही स्वच्छता काय गोष्ट आहे. जर आपण सर्वांनी ठरवलं की मी ज्या गावात राहतो ते गाव मला स्वच्छतेपासून मुक्ती द्यायची आहे, माझ्या गावाला स्वच्छता प्रिय करायची आहे, स्वच्छतापासून मुक्ती द्यायची आहे, आदर्श गाव निर्माण करायचं, माझ्या गावाचं नाव मला चमकवायचंय, तर तरुणांनी पुढाकार द्यावा आणि या पुढाकारामधूनच तरुणास खूप प्रमाणात मोठी ताकद जाणवू शकतो. आज स्वच्छता ही आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि ती करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतल्यामुळे खूप प्रमाणात प्रगती घडू शकते आणि तरुण तसं करू शकतात, कारण त्यांच्यात ती धमक असते. नाताळ भले तरी धरू हाती, कासेची लंगोटी, नाताळाच्या माती हानू काठी, असं गाडगे महाराजांचं सुंदर वाक्य आहे. जिथे कडक नियम लावून आपण काही प्रमाणात कडक नियम लावले तर आपण हे करू शकतो. अजून बोलायला बाकी सर्वजण प्रेक्षक सर्वजण आहेत असते, वाट पाहत असतील, म्हणून जाता जाता असं म्हणते की अतुल्य भारत माझा, तरुणाई त्याचे मूर्ती घडवून आणतील ताकदीने अनेक नव्या क्रांती. म्हणूनच म्हणते तरुणांनो, म्हणूनच सांगते तरुणांनो, पेटवा स्वच्छतेच्या ज्योती. धन्यवाद. उघड्यावरच्या पाणी पिऊ नका. पाण्याचं प्रदूषण अनेक प्रकारे होतं. पाणी प्रदूषणाचे अनेक कारण आहेत. औद्योगिकरण, लोकसंख्या वाढ, नागरिक विकास, पाण्याचा अपव्यय जास्त प्रमाणात पाण्याचा वापर करतो, हे सुद्धा पाण्याचं एक प्रदूषणच आहे. त्यामुळे आपण औद्योगिकरणामध्ये आपण सर्व तरुणांनी सांगितलं पाहिजे, औद्योगिकरणाचं जे आपण पाणी सोडतो किंवा कारखाने याच्यामधून जे पाणी सोडतो ते पाणी आपण डायरेक्ट नदी नाल्यामध्ये न सोडता एक मोठा श्वास खड्डा बनवून त्यामध्ये जर ते पाणी सोडलं तर समुद्राचं पाणी, नदीचं पाणी अशुद्ध होणार नाही, किंबहुना आपल्याला जे प्यायला पाणी येतं ते पाणी अशुद्ध राहणार नाही. त्याच प्रकारे उघड्यावरच्या गटारी सुद्धा आपण तरुण आहोत, आपण केले पाहिजे. आपण जर का शहरी भागातील नगरपालिकेला तक्रार केली आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीला तक्रार केली की अशा प्रकारची गटर उघडणार आहे, तिथं काही ना काही तुम्ही विल्हेवाट लावा, तर ते लोक लावतील, परंतु आपण करायलाच तयार नाहीये आणि त्याचे सर्व परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. अजून मी तुम्हाला सांगू इच्छितो, निर्मल आणि स्वच्छ जल है, निर्मल आणि स्वच्छ जल है तरच अपनों का कर है. जर का स्वच्छ आणि निर्मल पाणी असेल तरच आपण उद्याचा दिवस बघू शकतो. किंबहुना या दिवसांदिवस पाण्याचं प्रदूषण वाढत आहे आणि आपण या प्रदूषणामुळे आपली जे आरोग्य आहे ते खालावतं. वैयक्तिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य हे एकाच आरोग्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आपण जर का वैयक्तिक आरोग्यावर सर्वात जास्त भार दिला तर मला नाही वाटत की सामाजिक आरोग्य हे ढासळू शकते. जर का वैयक्तिक आरोग्य चांगलं असेल तर सामाजिक आरोग्य सुद्धा चांगलं असू शकते. त्यामुळे मी आपलं सर्वांनी आपल्या वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि त्या वैयक्तिक आरोग्यावर सुधारता आपोआप आपल्या समाजामध्ये आपले आरोग्य चांगलं राहू शकेल. विद्यार्थ्यांनो, अजून आपण सांगतो पाण्यामध्ये अनेक प्रकारचे विषाणू असतात. आपण मानवी विष्ठा असते, मानवी विष्ठा आपण सर्वात अगोदर आता सरकारने योजना राबवली आहे. ज्यांच्याकडे शौचालय नसेल त्यांना 16-17 हजार रुपये सरकार देतंय आणि उर्वरित रक्कम आपण जर भरली तर आपण आपल्या स्वतःचं शौचालय बांधून घ्यावं. कारण मानवी विष्ठेमध्ये 1 कोटी विषाणू असतात आणि आपण उघड्यावर शौचालयाला बसल्यामुळे ते शौचालय आपल्या मानवी विष्ठेतले विषाणू हे पाण्यामध्ये
लहान मुलाला पाणी आणायला न सांगता आपल्या स्वतःच्या हाताने आपण पाणी घेतलं पाहिजे. त्याच पद्धतीने स्वच्छ पाणी जर का पिलं तर आपल्याला विविध प्रकारचे रोग होणार नाही. पाण्यामुळे आमांश, कावीळ, हगवण या प्रकारचे अनेक रोग होतात. त्यामुळे आपण आपला पैसा अपव्यय जातो. आपण जर का चांगलं पाणी पिण्यासाठी त्यावर पैसा खर्च केला तर मला नाही वाटत आपलं आरोग्य ढासळू शकेल. आणि मी शेवटी इतकंच सांगेन की आपल्या महाराष्ट्रामध्ये पाणी खूप आहे. आपल्या देवाने आपल्याला दिलं आहे, त्याचा आपण वापर जपून करायला पाहिजे. आणि आपण जर का युवक आहेत, युवकांनी समजून घ्यायला पाहिजे की पाण्याचा वापर पाण्यासाठी माणूस किती तरसतोय. मराठवाड्यामध्ये सध्या पाणी सुद्धा विकत घ्यावं लागतंय. जाता इतकंच सांगेल की मित्रांनो, अंधार होत चाललाय, आता दिवा पाहिजे. अंधार होत चाललाय, आता दिवा पाहिजे. अशुद्ध पाण्यामुळे भारत बर्बाद होत चाललाय. भारताला शुद्ध पाण्याचा झरा पाहिजे. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, त्याचप्रमाणे मी एवढंच सांगेन, माझा विषय आहे तरुणाच्या हाती स्वच्छतेच्या ज्योती. आणि माझं नाव आहे रोहिणी बळीराव पाटील, DTR कॉलेज जामनेर. देशाची सुरक्षा लष्कराच्या हाती, गावाची सुरक्षा पोलिसांच्या हाती. देशाची सुरक्षा लष्कराच्या हाती, गावाची सुरक्षा पोलिसांच्या हाती. पर्यावरणाची सुरक्षा प्रदूषणाच्या हाती आणि प्रदूषणाची सुरक्षा तरुणाच्या हाती. म्हणून तरुणाच्या हाती स्वच्छतेच्या ज्योती, तरुणाच्या हाती स्वच्छतेच्या ज्योती. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे जमलो आहात तो म्हणजे स्वच्छता या विषयावर बोलण्यासाठी. जर स्वच्छता आपल्या या गावामध्ये जर स्वच्छ हा भारत नसेल, स्वच्छ आपलं हा गाव जर स्वच्छ नसेल तर आपल्याला स्वच्छता या विषयावर बोलण्याची गरजच भासली नसती. स्वच्छता 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 हा विषय आपल्या डोळ्यासमोर नेहमी आणि नेहमी उभा राहत आहे. याला सामोरे जाण्यासाठी एकच म्हणजे तरुण आणि तरुणच याला सामोरे जाऊ शकतो आणि अस्वच्छ भारत स्वच्छ करण्याचा पुढाकार घेऊ शकतो. आपण पर्यटन स्थळी जातो किंवा इतर ठिकाणी जातो, त्या ठिकाणी स्पष्ट फलकावर किंवा एखाद्या बोर्डवर लिहिलेलं असतं, येथे थुंकू नये. येथे थुंकू नये हा शब्द लिहिलेला असतो. पण आपला हा भारत, आपल्या या भारतातील लोक, या भारतातील तरुण त्याच ठिकाणी गुटखा खातो, त्याच ठिकाणी इतर वस्तू खातो, मादक पदार्थ सेवन करतो आणि गुटखा वगैरे खाऊन त्याच फलकावर थुंकत असतो. आणि ज्या ठिकाणी येथे थुंकू नये त्याच ठिकाणी तो पिचकाऱ्या मारत असतो. आपल्याच कॉलेजचं उदाहरण घ्या ना. सरळ आपण या कॉलेजच्या वरती चढताना साधा एक कोपरा लागतो. त्या कोपऱ्यामध्ये बघा आजच्या तरुणाई कशी आहे. आजच्या तरुणाईने थुंकून तो कोपरा किती रंगवलेला आहे. म्हणजे कॉलेज रंगवण्याचं कामच नाही, या तरुणाईनेच पूर्ण केलेलं आहे असं ते वाटते आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो, या आजचा तरुण जर असा असेल, आजचा तरुण जर असा आहे तर थुंकून तो कोपरा लाल करत आहे, तर काय तो स्वच्छता करणार आहे? काय स्वच्छता करणार आहे तो? तर विद्यार्थी मित्रांनो, पर्यटन स्थळी जाऊन त्याने तो स्वच्छ, येथे थुंकू नये हा शब्द जर आपण स्वच्छता स्वतःच्या अंगी बाळगण्याचा प्रयत्न केला आणि बाळगून तो स्वतःपासून सुरुवात केली तर पर्यटन स्थळी किंवा इतर ठिकाणी किंवा कॉलेजच्या कोपऱ्यांमध्ये अशी अस्वच्छता दिसणार नाही आणि पर्यटन स्थळी आपल्याला थुंकू नये हा शब्द लिहिण्याचीच गरज भासणार नाही. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारत स्वच्छ करण्यास ही मोहीम हाती घेतली. विविध जॉकेटवाले, टोपीवाले, धोतरवाले किंवा कोटवाले हे इतर सर्व एखाद्या सांडल्या दुधासारखे सगळ्या मोहिमेला हातभार लावू लागले. परंतु आजचा तरुण हा झोपलेला आहे का? इतके मोठे तरुण, इतके मोठे लोक हे हातात खराटे घेऊन किंवा झाडू घेऊन भारत स्वच्छ करण्यास निघाले. परंतु आजचा तरुण हा झोपला आहे. आपल्या आजच्या तरुणाला लाज वाटते हातात खरोटा हातात
मित्रांनो, या भारत स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी आपल्याला जाहिरातींची गरज भासत आहे, जाहिरातींची. म्हणून टीव्हीवर आपल्याला टीव्ही पाहण्याचा जास्त शौक आहे. तर जास्त शौक असल्यामुळे जाहिराती दिल्यामुळे म्हणून भारत सरकारने जाहिरातीद्वारे आपलं एक स्वच्छ भारत करण्याचं मिशन पूर्ण करत आहे. या जाहिराती असल्यामुळेच आपण कुठेतरी जागृत झालेलो आहोत, प्रत्यक्ष काही करत नाही. जर याच कार्यक्रमाला सर्व उपस्थित असताना आम्ही येण्याच्या आत ही बँक सर्व अस्वच्छ होते, इथं सर्व स्पर्धक बसलेले होते. मला खरंच हे सांगावंसं वाटते, इथं सगळे स्पर्धक बसलेले होते आणि त्यांच्या तोंडातून सरासरी निघत होतं की इथं ह्या शिक्षकांचा वर्गाने किती घाणेरडा. परंतु जर तुम्ही स्वतः कापड हातात घेऊन पुसला असता तर नक्कीच या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला असता. स्वच्छ खरंच इथूनच तरुण जागृत झाले असते आणि खरंच स्वच्छ भारत होण्यास खरंच पुढे काम खरंच इथूनच जर खरंच स्वतः हातामध्ये खरंच आपण जो कापड जसं स्वच्छ होण्यास मदत झालीच देऊ. आपल्या तोंडातून असं निघालं नसतं की हा शिक्षकांचा वर्ग आहे, किती घाणेरडा आहे. त्याचप्रमाणे आपण मुलींचे लग्न होतात तर त्या ठिकाणी काय पाहिलं तर स्वच्छालय. कारण महिलांची होत असलेली महिला उघड्यावर स्वच्छच बसतात, त्यामुळे गावामध्ये दुर्गंधी पसरते आणि विविध आरोग्याच्या हानी होत आहे. विविधांचे आरोग्य हे ढासळत आहे. त्याचप्रमाणे मी एवढं शेवटी सांगेन, करा स्वच्छ भारत, करा देशाला प्रेरित, करा स्वच्छ भारत आणि करा देशाला प्रेरित. आणि आपल्या हाताच्या मशाली, विझलेल्या मशाली आहे त्या पेटवून प्रत्येक गावागावात, प्रत्येक गाव, प्रत्येक देश, प्रत्येक जग आणि आपला हा महाराष्ट्र आणि भारत हा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, चाणक्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या तरुण मित्र आणि मैत्रिणी, गर्वाने आपण महाराष्ट्र म्हणत असतो. जय महाराष्ट्र, महाराष्ट्र माझा, मी मराठी, मराठी बाण का म्हणत असतो आपण? आपल्यामध्ये अहो नाही, आपल्या पूर्वजांनी जे कमल आहे त्याच्यामुळे आपला महाराष्ट्र आज अजरामर झालाय या राष्ट्रामध्ये, या जगामध्ये. छत्रपती शिवाजीराजे भोसले कोण होते? स्वराज्याची सत्ता अन्यायाविरुद्ध लढायचा त्यांचा एक जो स्वराज्य स्थापनेचा लढा होता ना, तो आज प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये ठासलेला आहे. माझा आजच्या भाषणाचा विषय जरी वेगळा असला तरी तो यामध्ये जुळतो, कारण संत गाडगे बाबा हे स्वच्छतेचे एक वरिष्ठ आणि आपल्या सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्व. संत गाडगे बाबांनी जे स्वच्छतेचे जे अभियान आज आपले महाराष्ट्र शासन राबवते त्यांचं कर्तृत्व तितकं महान होतं. माझा आजचा विषय स्वच्छतेकडून समृद्धीकडे. खरंच हो, हा महाराष्ट्र खरंच खूप अभिमानी महाराष्ट्र आहे. सर्वांना त्याच्यावर गर्व आहे. ह्या महाराष्ट्रात तसे संत महात्मे घडून गेले, पण आपल्यामध्ये ते कुठे आढळतंय हेच मला कळत नाही. आपण एकमेकांना दोष देऊ नका. माझा एक मुद्दा लक्षात ठेवा, हे तरुण, ते मुलं, ते करायचे, हे करायचे, हा आपल्याला बोलायचं नाही. आपल्या स्वतःला काय करायचंय ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हाच गावाने मला महाराष्ट्र माझा. अहो तुम्ही हातात थोडं भेटला, कोण म्हणतं लाज वाटे. कशाला लाज वाटेल? आज तक यही हुआ है जिस पर दुनिया हंसी है, उसने इतिहास रचा है. तर या नेत्यांना कोणी आपल्या भारताचे, खरं तर मला गर्व आहे त्यांच्यावर, माननीय श्री मोदीजी स्वच्छता कर आकारला. किती आकारला? 0 प्रमाणात. पण स्वच्छतेचे अभियान हे आज काळाची गरज हे त्यांना कळलं. इतके 60 वर्ष कोणाला कळलं नाही हे त्यांना कळलं. त्यांनी जरी संत गाडगे बाबा यांच्या नावावर अभियान आणली का हो, प्रत्येक गावात झालं का स्वच्छता अभियान? तेच खड्डे, तेच वृक्षारोपण, तेच फोटो, तेच जाहिराती. कुठे दुसरं काय? आपल्याला बदल घडायचा आहे. हे तरुण आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय, आपल्याला बदल घडायचा आहे. जे झालं ते झालं, यापुढे हे घडायला नको. हे माझं कार्य आहे, कारण प्रतिनिधी भारत माझा देश आहे, आपला देश म्हटलेला नाही. आपल्याला हे करायचंय स्वच्छतेकडून समृद्धीकडे. कशी स्वच्छता कशी करायची?
आपल्या गल्लीमध्ये कचरा पडलेला असतो, गटार असतात, ते आपल्याला दिसतात, पण आपण काहीच करत नाही. का दिसतात? आपण त्यातून रोजच्या रोज जातो, बघ किती घाण पडली इथे, बघ किती पाणी साचलंय, यांना आता काही अक्कलच. अरे आपण स्वतः, आपलं स्वतःचं काम आहे ते, तिथे कोणी येणार नाही. परत तोच विषय, तीच चर्चा. हे तरुण, आजचे तरुण, तसा तरुण, असा तरुण. खरं बोलायचं, आपण तरुण, आपल्या काय आहे ते आपण हातात घे. दुसऱ्या तरुणाला लाज वाटेल, तोही तो झाडू हातात घे. स्वच्छता मोहीम इथून सुरुवात करायची. असं बोलण्याने, ऐकण्याने, भाषण द्याने, पाठ करून काहीच होत नाहीये. मित्रांनो, तुम्ही मित्र आहात म्हणून मित्रासारखं बोलतो. आपला महाराष्ट्र प्रत्येकाला अभिमान आहे, प्रत्येकाला गर्व आहे. हिंदुस्तान काय म्हटलं जातं? प्रत्येकाला अभिमान वाटतो, प्रत्येकाला वाटतं. तिकडे इंडिया म्हणत असतील हो, पण आपण त्याला काय म्हणतो? भारत, हिंदुस्तान. हिंदी असलं किंवा हिंदू असलं एकच आहे. मित्रांनो, माझा एक शब्द अडकला म्हणून तुम्ही हसायला लागला. इतका आपण जोरजोर चुकतोय, त्याने तुम्हाला कधी दिसलं? स्वच्छतेकडून समृद्धीकडे खरंच हो, आपण स्वच्छता करायला पाहिजे. आपल्यापासून सुरुवात करा, स्वतःपासून. कारण जे आपण स्वतः करू त्यातून प्रेरित होऊ. आपला देखील एक इतिहास लिहिला जाईल त्या सोनेरी पक्षात ज्या आपल्या पूर्वजांनी गाजवला आहे. प्रत्येकाच्या स्वभावामध्ये, प्रत्येकाच्या एक आदर्श असतो जीवनामध्ये. खरंच पुतळ्याचं मनोरंजन आहे का मित्रांनो? पुतळ्या आपल्याला तिच्या चेहऱ्यावरचे भावच करतात. हा पुतळा इथे का उभा राहिलाय? तो मुद्दा मी उभा केला की एक चौक आहे, रिकामी जागा म्हणून त्याला उभा केलाय. तो पुतळा तसा नसतो, त्यामध्ये काहीतरी इतिहास असतो. तसाच आपल्याला इतिहास घडवायचा आहे त्याही पलीकडे, आणि तोही स्वतंत्र विचाराचा, आपल्या स्वतःचा. आपण तरुण आहोत, आपण हे घडवू शकतो, कारण की आपणच या देशाचे आधारस्तंभ आहोत. तोच आधारस्तंभ माननीय मोदीजी सांगतात, हे हमारा सबसे बडा तरुणा का देश आहे, तरुणांचा देश आहे. स्वामी विवेकानंद त्यांनी काय सांगितलं? मला 100 तरुण द्या. मी म्हणतो मला एकही तरुण देऊ नका. तुम्ही सर्व तरुण आहात, तुम्ही सर्व जिथे असाल तिथे स्वच्छता राखा. खरंच एक ना एक दिवस हा महाराष्ट्र काय पुरा हिंदुस्थान स्वच्छता पूर्व आणि सुंदरता पूर्व होईल. आणि आपल्याला जर सुजलाम सुफलाम व्हायचं असेल तर या पलीकडे दुसरा पर्याय नाही. आपण स्वतः दुसऱ्याला दोष द्यायचा आणि स्वतः तसं वागायचं नाही. हे कोणी सांगितलं? हे कार्य त्यांचं, हे काम त्यांचं, हे आपण वाटून दिलंय का? आपल्या घरातले घाण आपण फेकतोच ना रोज. मित्रांनो, जो समोर करता पाहिला आहे त्याचा संबंध आपला संबंध काय हे आपल्याला वाटतं. या तुम्ही एक दिवस या, बाहेरून फिरून या, गावावरून फिरून या, घरी या. आपल्या पायाचा आणि आपल्या बुद्धीचा काय संबंध? काय ह्याला धुवायचा, पाणी लावायचं, त्याला वाटा. तुम्हाला कसं वाटेल? फ्रेश व्हायचंय ना आपल्याला हा आपण स्वतःने फ्रेश व्हायचं. आपला पुरा देश फ्रेश करायचा आहे. म्हणून जिथे घाण दिसेल ते आपण स्वतः मिळायला पाहिजे. म्हणून स्वच्छतेकडून समृद्धीकडे. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाजासाठी आपले जीवन समर्पण करणारे, थोरांच्या प्रतिमेला वंदन. सुशिक्षित समाज घडवणारे आदरणीय शिक्षकगण आणि भारत 2020 साली महासत्ता बनेल असं स्वप्न स्वर्गीय अब्दुल कलाम यांनी ज्यांच्या बळावर बघितलं, अशा माझ्या तरुण मित्र आणि मैत्रिणींनो, माझा विषय तरुणांच्या हाती स्वच्छतेच्या ज्योती. मित्रांनो, काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एका भाषणात त्यांनी सांगितलं की भारताचे आयुष्यमान हे 29 वर्ष आहे. तर सर्वात जास्त तरुण लोकसंख्या ही आपल्या भारतात आहे. मित्रांनो, इतकी लोकसंख्या असूनही आपला भारत स्वच्छतेकडे वळत नाहीये. तर यावर विनोबा भावे म्हणतात की भारताला जर स्वच्छ करायचं असेल तर याची जबाबदारी ही सर्व तरुणांवरच असायला हवी. तर अब्दुल कलाम म्हणायचे की विज्ञान असो वा तंत्रज्ञान असो, या सर्वांमध्ये क्रांती घडवून आणण्याची जी जबाबदारी आहे ती फक्त आणि फक्त एका तरुणाचीच आहे. तर अलीकडे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे असे म्हणतात की जर महात्मा गांधीजी यांनी आपल्याला स्वप्न बघितलेलं स्वच्छ भारत हे पूर्ण करायचं असेल तर हे फक्त आणि फक्त एका तरुणाईकडेच आहे. मित्रांनो, आपल्याला जर कोणी असं विचारलं की कटप्पाला कुणी मारले असावे तर आपल्याला माहितीच नाही. आपल्याला फक्त इतकं माहिती असतं की ती शांताबाई
दाही दिशाही गगणे. मित्रांनो, जर आपल्याला खरंच स्वच्छ भारत बनवायचा असेल तर आपल्याला सर्वांना एकजूट होऊन भारत स्वच्छ बनवण्यासाठी एकत्रित यायला हवं. मित्रांनो, आपण बघतो साहेब की आपल्या भारताला आता जवळपास 67 वर्ष स्वातंत्र्य मिळवून होत आलेले आहे. तरीही सुद्धा 65% जनता ही उघड्यावर शौचालयात बसते. ही मोठी चिंतेची बाब ठरलेली आहे. मित्रांनो, यावर जर उपाय आपल्याला करायचा असेल तर सर्वात स्वच्छ करायचं असेल तर आपण तर ही घाण सवय म्हणजे शौचालय. मित्रांनो, आपण भरपूर पैसे उडवतो पण आपल्याकडे शौचालय बांधण्यासाठी नुसते पैसे सुद्धा नाही ते. मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण आपल्या देशामध्ये आपण म्हणतो की घाण आहे, तसं आहे तसं आहे, परंतु आपण स्वतः किती काय पार पाडत असतो. मित्रांनो, अजून एक सांगावं वाटतं की आपण दिल्लीचे काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणात सांगितलं की त्यांनी त्यांच्या दिल्लीमध्ये रस्त्यातील वाहनांसाठी स्वयंविषम अशी योजना बनवलेली आहे. याचं कारण म्हणजे ही काही खेळासाठी नाही तर ती पर्यावरण स्वच्छ करण्यासाठीची योजना आहे. मित्रांनो, आपण आपल्या परिसरातील घाण कचरा घेतो आणि सरळ नदीमध्ये जातो आणि नदीच्या कडे टाकून परतून जातो. म्हणून असं म्हणावंसं वाटतं की चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच होणारे घेणाऱ्यांना स्वच्छतेचं ओझं नसतं. मित्रांनो, हेच आपले तरुण याच ठिकाणी चुकतात. आपण सर्व एकमेकांना दोष देत असतो. मित्रांनो, आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आपल्यामध्ये आपले पंतप्रधान मोदीजी यांनी स्वच्छतेसाठी अनेक कार्यक्रम राबवलेले आहेत. तसेच अनेक कार्यक्रम त्यांनी केलेले सुद्धा आहेत. मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आता भारतातून चित्ता हा प्राणी नाहीसा झालेला आहे. कारण तसेच 2005 साली मुंबईत आलेला महापूर आणि इतकेच नव्हे तर एका गायीच्या पोटामध्ये प्लास्टिकच्या पिशव्याचा गोळा निघणे हे सर्व अस्वच्छतेची कारणे आहेत. मित्रांनो, यावर आळा बसायलाच हवा ना. आपण नेहमी असं म्हणतो की माझं घर स्वच्छ, दुसऱ्याचं घर घाण, परंतु जरा आपण आपल्या घराच्या आडोशाला जाऊन बघितलं तर आपल्याला कळेल की आपण सुद्धा किती घाण आहोत. मित्रांनो, आणि मला असं सांगावं वाटतं की आपल्यामध्ये काही आपण दुसऱ्यांना दोष देतो आणि स्वतःची चूक आपण कधीच बघत नाही. मित्रांनो, आणि पंतप्रधान मोदीजींनी आपल्या स्वच्छ भारत अभियानाला आता जन आंदोलन म्हणून संबोधलेले आहे. कारण त्यांना असं वाटतं की यामध्ये तरुणाई आपल्याला मदत करणार आहे. तसेच 1993 साली ग्रामीण स्वच्छ योजना राबवण्यात आलेली होती, परंतु त्यामध्ये खूपच कमी तरुणांचा सहभाग असल्यामुळे ती योजना काही प्रभावी होऊ शकली नाही आणि अशा या योजनेमुळे खूपच मोठे नुकसान झालेले आहे. पंतप्रधान मोदीजींना असं वाटतं की आता सुद्धा ती योजना आपण आत्मसात करायला हवी. म्हणून जाताना एक सांगते की एक पंथी एक ज्योत प्रकाशातच रूप असतं, एक पंथी एक ज्योत प्रकाशातच रूप असतं आणि अंधाराच्या आव्हानाला तेवढं देखील खूप असतं. मित्रांनो, ही सुरुवात आपण आपल्यापासूनच करायला हवी. कारण आपण आपलं घर आपला परिसर स्वच्छ ठेवायला हवा. आणि मला असं वाटतं की 2019 मध्ये येणाऱ्या महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त आपण त्यांना स्वच्छ भारत पुष्प देऊन त्यांचं पुण्यतिथी आपण साजरा करूया. मला इथं कोणाची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आजचा माझा विषय मी निर्मळ गावचा सरपंच बोलतोय या विषयावर आणि म्हणून मला सरपंच बनावं लागले. आणि सरपंचाची भाषा थोडी गावंढळ असतेच, तशी थोडी माझी आहे, म्हणून थोडं त्यासाठी आधीच माफी मागतो. तर मी आहे निर्मळ गावचा, म्हणजे माझं गाव पहूर जामनेर तालुक्यातलेच एक छोटंसं गाव. त्या गावचा मी सरपंच. एक वेळ आता तुम्हाला असं वाटत असेल की एक सामान्य माणूस खेड्यातला आणि हा एवढा सरपंच लगेच कसं काय झाला गावाचा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आणि जेव्हा मी लहान होतो
तेव्हा एक वेळेस एक शहरी माणूस आला गावाकडे. तो मुंबईचा राहणारा होता. तो म्हणे माझं गाव, माझं शहर खूप स्मार्ट आहे, खूप स्वच्छ आहे, आमच्याकडचे रोड खूप हायफाय आहे, आमच्याकडे स्कायवॉक आहे, हायवे आहेत, खूप स्वच्छ आहे, तुमच्याकडे काहीच नाही. आणि माझी अशी कल्पना आहे म्हणे की मी या गावालाही माझ्या मुंबई गाव शहरासारखं स्मार्ट बनवणार आहे. मग मी त्याला प्रश्न केला, म्हटलं या डिजिटल आणि ऑनलाईन शहरी व्यवस्थापनामुळे या व्यवस्थापनामध्ये गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. माझा विषय आहे स्वच्छतेतून समृद्धीकडे. मित्रांनो, स्वच्छता म्हणजे काय? मी केळी खाईन आणि साल तुम्ही फेकायची, बरोबर ना? नाही की होय? बोला ना. होय की नाही? बरोबर. कारण का आपली स्वच्छता म्हणजे काय, तर आपण केलेला कचरा आपण स्वतःच साफ करायचा. पण आपण ते करतो का? तर नाही. कारण काय, घरी स्वच्छता कोण करतं? आपली मम्मी. आणि बाहेर कोण करतं? सरकारी कर्मचारी. मग बरोबर ना, आपण सरकारी कर्मचारी आहोत का? तर नाही. मग आपण कशाला करणार स्वच्छता? पण जबाबदारी कुणाची? आपली आहे. जर आपल्याला विकास साधायचा असेल तर विकास म्हणजे काय, एखाद्या मुलाचं नाव काय? नाही. प्रगती म्हणजे काय, तर एखाद्या मुलीचं नाव नाही किंवा समृद्धी, बरोबर ना? तर काय, आपल्याला विकास साधायचा आहे आपल्या देशाची. आपल्याला देशाला काय करायचंय? उच्च करायचंय. आणि आपल्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं 2020 विजन 2020 भारत महासत्ताक आपल्याला स्वप्न पूर्ण करायचं. ते मग ते कसं होणार? तर आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत, जसं की आपण आता नुकतंच जे आपण इथं करतोय, जे राबवतोय स्वच्छतेसाठी, ती एक समस्या. दुसरी झाली गरिबी. गरिबीमुळे अस्वच्छता आहे. कारण आपल्या देशातला सगळ्यात मेन प्रॉब्लेम पहिल्यापासून म्हणजे आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून ते आतापर्यंत आपण महासत्ताक का नाही होऊ शकले, तर आपल्या देशामध्ये गरिबी जास्त आहे. आणि गरिबी का जास्त आहे, तर अज्ञानामुळे. एज्युकेशनचा अभाव आहे ना. अजूनही आपल्या देशामध्ये 99% साक्षर कुणीच नाहीये. तर काय, आपल्याला स्वच्छता करायची आहे, पण कशातून आणि कोणत्या माध्यमातून? फक्त स्वच्छता म्हणजे काय, सार्वजनिक स्वच्छता नाही, तर ती सुरुवात कुठून होणार आहे? आपल्यापासून, स्वतःपासून. मग ते आपल्या मनापासून स्टार्ट व्हायला पाहिजे. कारण मनच स्वच्छ नसेल तर मग काय, पुढे काय होणार आहे? म्हणजे मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असं कोणी सांगितलंय? रामदास स्वामींनी. तर त्यांनी त्यांच्या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा स्वच्छतेचं महत्त्व सांगितलंय. स्वच्छतेचं महत्त्व आपण सगळेजण बोलतो आणि म्हणतो, इतरांना पण सांगतो, पण कळतं पण वळत नाही. या पद्धतीने आपण ते बोलत असतो, वागत असतो आणि करत असतो. तर दुसरी गोष्ट हे झालं स्वच्छतेचं महत्त्व. मग अस्वच्छता असेल तर त्यामुळे काय होतं? अस्वच्छता म्हणजे आजाराला आमंत्रण, बरोबर ना? डासांची संख्या वाढेल, त्यामुळे काय होणार आहे? आजार होणार आहे. आणि मी एक फार्मसीची स्टुडंट म्हणून तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला रोगांवर उपाय पाहिजे असेल आणि आपल्या घरातल्या आजाराला दूर ठेवायचं असेल तर त्या सगळ्यांवर एकच रामबाण औषध म्हणजे स्वच्छता, बरोबर ना? तर पुढची समृद्धी. मग स्वच्छता तर झाली, स्वच्छतेचं महत्त्व तुम्हाला कळालंही असेल, आपण थोडंफार का होईना. पण मग समृद्धी म्हणजे काय? आपल्या सर्वांच्या मते समृद्धी म्हणजे काय, तर भरपूर पैसा मिळवणं, बरोबर? आणि वैभव, गाडी, बंगला, बरोबर आहे? ठीक आहे, ही विकासाची कल्पना एकदम चूकही नाही किंवा पूर्ण बरोबरही नाही. कारण काय, या बाबतीत आपण काय करतो? आपण फक्त आपल्या पुरतं बघतो ना. माझं घर, माझा परिवार आणि माझा बस, तेवढं आपल्या फॅमिली पुरतं आपण बघत असतो. पण ते इम्पॉर्टंट आहे का? नाही. तर का, आपल्याला फक्त स्वतःचा विचार नाही करायचा आहे. ऑलवेज रिमेंबर दॅट. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा की मी स्वतःसाठी नसून समाजासाठी आहे. हे समाजसेवेचं ब्रीदवाक्य नेहमी लक्षात ठेवा. आणि स्वच्छतेला हातभार लावा. आता स्वच्छतेला हातभार कोण लावणार आहे? मग या देशाचे तरुण. कारण सगळ्यात जास्त तरुणांची संख्या कोणाकडे आहे? तर आपल्या देशामध्ये. आणि हीच ताकद, तरुणांची ताकद आपल्या देशाला बदलवू शकते. अँड वी कॅन चेंज अवर टुडेज. जे काय आपल्या देशाचं आत्ता जे सिच्युएशन आहे ते आपण चेंज करू शकतो. आणि आपल्या भारताला एक स्वच्छ भारत, समृद्ध भारत आपण घडवू शकतो. नाहीतर मागे जाहिरात यायची आमिर खानची, पर्यटक आलेले असतात आणि आपल्या देशातले लोक काय करतात? त्यांच्या साईडला थुंकतात किंवा इतर गोष्टी करतात. त्यामुळे काय होतं? आपल्या देशाची जी इमेज आहे ती त्यांच्यासमोर डाऊन होते. आणि सेकंड थिंग म्हणजे आपलं दिल्ली हे आपलं काय राजधानी, बरोबर ना? पण त्याला आज गॅस चेंबरचं शहर म्हणून ओळखलं जाते. आणि तिथे राहणारे लोक स्थलांतर करताय. कारण का, तिथे प्रदूषण वाढले. मग प्रदूषण का वाढलं? तर अस्वच्छतेमुळे. मग स्वच्छतेतून समृद्धीतून आपल्याला करायची. मग आपल्या राजधानीत जर एवढी खराब आहे तर तिथे आता दिल्लीत तरुणांनी स्वच्छतेला सुरुवात
केली आहे आणि कुठून तिथून 2 ऑक्टोबर 2014 पासून डॉक्टर नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान त्यांनी सुरुवात केली की क्लीन इंडिया लीड इंडिया. तर त्या माध्यमातून आपल्याला 2019 पर्यंत आपल्या भारताला स्वच्छ आणि समृद्ध करायचे आणि गांधीजींचं स्वप्न माझ्या स्वप्नातला भारत खेड्यातला भारत आपल्याला समृद्ध आणि स्वच्छ करायचा आहे. पण खेड्यातलंच का? कारण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे खेड्यामध्ये स्वच्छतेचा प्रॉब्लेम. प्रत्येक वेळेस जेव्हा पण कोणतेही गाव येतं आपल्याला आपल्या नाकाला हात लावावा लागतो. त्याला कारण काय? तर शौचालयाचा प्रॉब्लेम. मग ती समस्या कुठून मिळेल? तर आपल्याला त्यासाठी गव्हर्नमेंट वेगवेगळ्या योजना राबवते, पण त्या योजनांची अंमलबजावणी कितपत होते आणि कुठपर्यंत आपण ते करतो हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळेला आपण सिस्टीमला दोष देतो की आपली सिस्टीम काय करते प्रत्येक वेळेला. मग ते कुठून स्टार्ट होतं? कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून तर रस्त्याच्या खड्ड्यांपर्यंत आपण फक्त दोष देतो त्या आपल्या सिस्टीमला की ही जबाबदारी कुणाची? सरकारची. आणि वरतून काय वाटतं माहितीये? आम्ही टॅक्स भरतो ना, कर भरतो ना, मग कशाला आम्ही हे काम करणार? आम्हाला लाज वाटते त्या गोष्टीची, पण हे करायला पाहिजे. का? जर तुम्हाला प्रगती साधायची असेल तर मग ती प्रगती फक्त तुमची नाही. जर तुम्ही तुमची प्रगती करताय तर आपोआप कुणाची होणार? तुमच्या घराची, गावाची, त्यानंतर राज्याची आणि आपोआप देशाची आणि पुढे जगाची सुद्धा. कारण आपल्या देशाने काही ब्रीदवाक्य काय दिलेलं आहे तर वसुदैव कुटुंबकम. आणि शेवटी तुम्हाला एवढंच सांगाल फ्रेंड्स की देवानं माणसाला सगळ्यात शेवटी का बनवलं असेल याचं उत्तर माहिती तुम्हाला? तर ऐका, तर देवानं माणसाला सगळ्यात शेवटी का बनवलं? कारण देवाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की देवाचा एकट्याचा अधिकार हा निसर्गावर नाहीये. तर त्याबरोबरच म्हणजे मानवाबरोबर जीव, जंतू, प्राणी, पक्षी, इतर प्राणी सुद्धा या निसर्गामध्ये राहत आहेत आणि मानवाचा जेवढा हक्क आहे निसर्गावर आहे तेवढाच हक्क त्या प्राण्यांचा सुद्धा आहे. म्हणजेच काय? देवाच्या भाषेमध्ये एक साधा डास सुद्धा आपल्याला सिनियर आहे. त्यामुळे आपण थोडं जबाबदारीनं वागलं पाहिजे. बेजबाबदार न होता इतरांचा विचार करायला आपण शिकलं पाहिजे आणि काय करायला पाहिजे? तर आपण थोडं लक्ष द्यायला पाहिजे. तर एवढंच सांगेल म्हणजे देवाचा असा विश्वास होता की मानव ही प्रायोरिटी पाळेल आणि त्यातूनच त्याची स्वतःची समृद्धी आणि तो विकास साध्य करणार आहे. तर शेवटी एवढंच सांगेल, क्लीननेस लीड्स टू द गॉडलीनेस अँड क्लीननेस इज द बेस्ट बेटर दॅन रेस्ट. थँक्यू ऑल. विषय आहे तरुणाईच्या हाती स्वच्छतेच्या ज्योती. कर्त्याने कर्म का करावं? कर्ता काय? तर कर्ता म्हणजे तरुण आणि स्वच्छता हे कर्म. कर्त्याने कर्म का करावं? आपल्या स्वतःच्या, त्याचबरोबर कुटुंबाच्या आणि पर्यायाने आपल्या अवतीभोवतीच्या परिसराच्या आणि राष्ट्राच्या भल्यासाठी. यातून काय होतं? तर स्वच्छतेची निर्मिती होते. चला तर मग आपण पहिले जाऊया तरुणांच्या आरोग्याकडे, स्वतःकडे. म्हणजे तरुणाने दररोज सकाळी शारीरिक व्यायाम करावा. तो का? तर मनाच्या प्रसन्नतेसाठी. त्यानंतर शरीराची स्वच्छता करावी. आजचा तरुण इतका आळशी झालेला आहे की अंघोळ करणं जीवावर येतं म्हणून अंगावर वेगवेगळे डिओ मारतो आणि त्याच्यातून होणारी रोगांची प्रसारण शरीराला हे तर त्याला माहीतच नसतं. सगळ्यांना वाटतंय घाण नकोय. घाणीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झालाय, प्रदूषण वाढलेलं आहे, पण हे थांबायचं कुणी? हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर हे फक्त आणि फक्त सळसळत्या रक्ताचा तरुण आणि तरुणच करू शकतो हे मला सांगायचंय. त्यानंतर जाऊया आपण समाजाकडे. तरुणांची काहीतरी समाजासाठी आपण देणं लागतो. ही जागृती सगळ्यात पहिले मनामध्ये जागृत होणं महत्वाचं असतं. नद्यांचं खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंय. का? तर वेगवेगळं इंडस्ट्रियलायझेशन होतंय. इंडस्ट्री होते मोठी, त्या मालकाचा फायदा होतोय, त्याबरोबर देशाला आर्थिक पाठिंबा मिळतोय, पण त्यातून होणारं नुकसान नदीचं हे पेलायचं कोणी? तर त्या नदीने. त्यात त्या नदीचा दोष काय? काहीही नाही, तरीही तिने नुकसान पेलवायचं. नदीतून पूर्वीच्या काळी जेव्हा नदीच्या अवतीभोवतीच्या परिसरात जायचं तर तेथून येणारा आनंद आणि त्या वातावरणातील स्वच्छता, यातून मनाचं होणारी प्रसन्नता ही वेगळी असायची. पण आज नदीच्या तीरावर गेलो तर तिथे दिसतं प्लास्टिकच्या पिशव्या आणि वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण. म्हणजे काय? तर होणारं अस्वच्छता. आजचा तरुण काय करू शकतो याच्यासाठी? तर तरुणांनी आपली जी संघटना आहे, म्हणजेच काय? तर वेगवेगळ्या मित्रांचे गट बनवायचे आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तिथे एखादी प्रकल्प नियोजना किंवा काहीतरी करायचं आणि ते जे दूषित पाणी आहे तर त्या पाण्याला फिल्टर करायचं, म्हणजे डबल फिल्ट्रेशन करायचं त्याचं, आणि त्यातून जे पाणी निर्माण होतं तर ते पाणी त्याच कंपन्यांना योग्य दरामध्ये विकत द्यायचं. यातून जे लोक ज्यांच्याजवळ आज काहीही उद्योग नाहीये तर त्या लोकांना उद्योगाची निर्मिती होईल, त्याचबरोबर समाजासाठी काहीतरी काम होईल. यातून पर्यावरणाची तर शुद्धता होईलच आणि
गाडगेजी महाराज, नंतर संत तुकडोजी महाराज बघितलेलंच आहे. त्यांनी आपल्या आयुष्याचं बरेचसे दिवसच काय तर पूर्ण आयुष्य या समाजासाठी आणि स्वच्छतेसाठी घालवलं. आणि आपण काय करतो तर फक्त आपल्याला हे कळतं, वळत मात्र तेवढं नाही. मग आपण काय करायचं यासाठी तर आपण त्यांनी जे सांगितलं त्याचं अनुकरण करायचं. एक छोटंसं उदाहरण देते. ज्यावेळेस गाडगेजी महाराज रस्त्याने जात होते तर एका स्त्रीने घरातून कचरा आणला आणि त्यांच्या अंगावर टाकला. तो तिने स्वतःहून टाकला असं नाही, पण चुकून तिच्या हातून तो पडला त्यांच्या अंगावर. तर त्यावेळेस आजचा तरुण काय केलं असतं, जाऊन त्या बाईला 2-3 शिव्या घातल्या असत्या, नाहीतर तिला काहीतरी बोलून आला असता. पण त्या महाराजांनी तसं नाही केलं. महाराजांनी त्याच वेळेस ती घाण साफ केली आणि त्या ठिकाणी त्या स्त्रीने ते सगळं दृश्य बघितलं. तिला स्वतःची लाज वाटली की मी केलेली घाण जर हा परका पुरुष स्वच्छ करू शकतो तर मी का नाही करू शकत. तिचं बघून इतर स्त्रियांनी तिचं अनुकरण केलं आणि त्याचबरोबर नाही थोडीशी पण खूप काही पण थोडीशी तरी स्वच्छतेच्या बाबतीत काहीतरी मदत झाली. पुढे जायचं तर आपण बघूया झाडांची वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात होते. का आणि कसं? लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि वाढत्या लोकसंख्येला राहण्यासाठी जागा ही कुठून उपलब्ध होईल, ती तर काही आपण निर्माण नाही करू शकत ना. तर याच्यासाठी काय करायचं तर असलेली वृक्ष जंगल यांचं तोड करायची. आपण ती थांबवली तर पाहिजेच. त्यासाठी सरकार खूप मोठ्या प्रमाणात उपाययोजना करतात, आपणही करायला हवी. यासाठी अजून काहीतरी म्हटलं म्हणजे तर आपल्या जन्मदिवशी आपण मित्रांना पार्ट्या देतो, ते द्यायला मात्र आपण कधी विसरत नाही. त्याचबरोबर जर समाजाची आपण काहीतरी देणं लागतो हा विचार मनात जागृत करून एक छोटंसं रोपटं लावलं तर उद्या ते भविष्यात एक वृक्षात रूपांतर होतं. आणि दर जन्मदिवशी जर असं केलं तर एक नाही हजारो वृक्ष होतील आणि ती झालेलं नुकसान तेही भरेल. आणि त्याचबरोबर आपण निसर्गातून मिळणार ती हवा ती फुकट नाही घेणार, तर त्याचं काहीतरी मोल देऊ याचा आपल्याला गर्व असेल. पुढे सांगायचं म्हटलं म्हणजे तर आजच्या तरुणाने स्वच्छता अंगीकारायला हवी. आपण जातो रस्त्यामधून तर तिथे कचऱ्याचा एखादी पडलेला असतो तर आपण बघतो आणि नाक बंद करतो. पण आपण हा विचार नाही करत की तिथील कचरा साफ होतोय किंवा नाही होते. आपण केलं पाहिजे ती स्वच्छता स्वतः अंगीकारायला पाहिजे. पूर्वीचे लोक आजारांनी ग्रस्त व्हायचे नाही. का तर कारण ते शुद्ध अन्न आणि शुद्ध हवा घ्यायचा. आजचा तरुण वयाच्या 25व्या वर्षी कॅन्सर सारख्या आजारांनी जर कधी पीडित होत असेल तर याचं खरं कारण काय आहे? न मिळणारं चांगलं अन्न, न मिळणारी शुद्ध पाणी आणि न मिळणारं शुद्ध हवा. याचं कारण तो स्वतः जबाबदार आहे. त्याची शारीरिक, मानसिक आणि त्याचबरोबर त्याची आर्थिक नुकसानही त्यात होत आहे. तर हे कुठेतरी थांबायला हवं. याचा कुठेतरी त्यांनी स्वतः विचार करायला हवा की मी जर कधी हजारोने पैसे डॉक्टरांजवळ घालवतोय तर माझ्या पैशांमधला मी छोटासा जो काही भाग आहे तो का मी स्वच्छतेसाठी वापरायला नको. आजच्या तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फॅट झालेला आहे की नखं वाढवायची, नाहीतर मग काहीतरी केस वाढवून घ्यायची. तर आपण जर कधी आठवड्यातनं एक वेळेस जरी नखं कापले आणि वाढणारं प्रत्येक नख ते तुमचं त्या हाताने तुम्ही जेवण करतात ते अन्न पोटात जातं आणि हजारो जंतू पोटात जाऊन त्याच्यात तुमच्या शरीराला होणारी हानी याचे परिणाम मात्र तुम्हालाच भोगावे लागतात. ओके, धन्यवाद, थँक्यू. सहभाग गावाचा आधार पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा. लोकसहभाग याचा अर्थ असा की सर्व लोकांनी एकत्र येऊन केलेला गावाचा संकल्प. आता सर्वात महत्त्वाची व आवश्यक बाब म्हणजे पाणी. पाणी म्हणजे जीवन. पाणीच हे सर्व काही आहे. पाण्यावाचून सृष्टीचे जीवनचक्र चालत नाही. सृष्टीशिवाय चैतन्य नाही आणि कुठली जीवसृष्टी पाण्यावाचून चालू शकत नाही. पृथ्वीवरील एकूण भूभागापैकी 29% जमीन आणि 71% पाणी आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. पृथ्वीवरील एकूण जलसाठ्यापैकी 97% पाणी हे समुद्रात आहे की जे पाणी पिण्यायोग्य आहे. उरलेले 3% 2% पाणी हे जमिनीच्या पोटात आहे. उरलेले 1% पाणी आपल्याला धरण, नदी, तळे यांपासून मिळते. जर आपण पाण्याला जीवनाची उपमा दिली जात असेल तर त्या जीवनाविषयी आपण जागरूक का नाही. आपण स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी स्वच्छ प्यावे, उकळून प्यावे. मुलींनी तर असा संकल्प करायला हवा की जेव्हा मुलींना
मुलगा बघायला जातो तेव्हा मुलीने प्रश्न विचारायला हवा की शौचालय आहे का, तरच त्या मुलीने हो म्हणायला हवे. आज 85% लोकसंख्येस अस्वच्छ पाणी पिल्यामुळे आजार होत आहेत. माझे नाव स्वप्नील भास्कर बारीक. माझा विषय आहे स्वच्छतेकडून समृद्धीकडे. या आजच्या जगावर म्हणजेच या पृथ्वीच्या पाठीवर असा कोणता देश असेल तर तो म्हणजे भारत. असा कोणता त्याला पुण्यभूमी नाव असे यथार्थपणे देता येईल तो म्हणजे भारत. असे कोणते ठिकाण असेल ते माणसात सुचकता, क्षमा, शांती आणि या सद्गुणाचा विकास झालेला असेल. असे कोणते स्थान असेल तिथे भगवंताच्या आकांक्षा बाळगणारे प्रत्येकाला अंतिम इथे दखल व्हावे लागेल असा तो देश म्हणजे भारत. ही आपली मायभूमी म्हणजे या भारत देश ही मायभूमी म्हणजेच आपला भारत. याच मायभूमीला आपण अस्वच्छ करायला निघालो आहोत. आज बघा, आपण सुंदर दिसायला पाहिजे, आपण चांगले दिसायला पाहिजे, आपण नीटनेटके राहायला पाहिजे असा आपण रोज निश्चय करतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपण शरीर आणि आपल्या राहण्याचाच विचार करतो. त्याचप्रमाणे आपण स्वच्छतेचाही विचार करायला हवा. आपण हा विचार कधीच करत नाही. कारण कोण लक्ष देणार, कोण स्वच्छता करणार, लोक आपल्याला नाव ठेवतील, आपण असा विचार करतो. पण नाही, आपण जर स्वच्छतेकडे लक्ष दिलं नाही तर एक दिवस त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहे. म्हणून बघा, आता जिथे अस्वच्छता झालेला असेल तिथे दुर्गंधी, प्रदूषण अशा प्रकारचं हे होत असतं. कचऱ्याचे ढिगारे आणि त्यामुळे प्रदूषण होत असतं आणि यामुळेच आपण आपल्या आरोग्याला हानी पोहोचत असते आणि याचमुळे आपल्याला रोग वगैरे अशा प्रकारच्या आजारांचे पसरण होते. यामुळेच आपल्याला असे म्हटले जाते की स्वच्छता हाच समृद्धीचा पाया आहे. कुठेही तुमकुनी केर टाकुनी परिसर आपला घाण करू नका. कुठेही ठुंकणी केर टाकुनी परिसर आपला घाण करू नका. मांगल्य अशा मायभूमीला कधी अस्वच्छ करू नका. कारण आपण जर कुठेही केर कचरा टाकला, कुठेही थुंकले, कुठेही आपण कचरा टाकून निघून गेले तर त्याचा परिणाम आपल्यालाच होतो आणि या अशा पवित्र अशा मायभूमीला आपण अस्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्याला काय करायला हवं तर आपण एक निश्चय करायला हवा की आपण स्वच्छता करायला हवी. सुरुवात कोणापासून करायला हवी? आपल्यापासून करायला हवी. तर आपण निश्चय कसा करा की परिसर माझा स्वच्छ करीन, गाव माझे निर्मल करेल. परिसर माझा स्वच्छ करील, गाव माझे निर्मल करेल. स्वप्न माझे साकार करेल, रोगराई गावातील दूर करेल. असा आपण निश्चय करायला हवा. आणि हे केव्हा होणार? जर आपण आपल्यापासून सुरुवात करू, आपल्या घरापासून सुरुवात होऊ, आपल्या परिसरातील, आपल्या आजूबाजूतील अस्वच्छता आपण दूर करू, तेव्हा येऊ शकतो. आपल्या घराची स्वच्छता केल्यास आपल्या परिसराची स्वच्छता होईल. आपल्या परिसराची स्वच्छता झाली तर आपल्या गावाची स्वच्छता होईल. आपल्या गावाची स्वच्छता झाली तर आपल्या देशाची स्वच्छता होईल आणि एक दिवस आपला देश हा समृद्ध होईल असं मला वाटतं. पण आपण हे करत नाही. आपण काय विचार करतो की आपल्याला लोक काय म्हणतील. जर हा विचार संत गाडगे महाराज, महात्मा गांधी, विनोबा भावे, स्वामी विवेकानंद यांनी केला असता तर आपण आज या ठिकाणी नसतो. कारण या घाणीच्या साम्राज्यामध्येच आपल्याला वावरावं लागलं असतं आणि याचेच परिणाम आपल्यालाच भोगावे लागले असते.
म्हणून आजचेच पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता विषयावरच लक्ष केंद्रित केले. का तर कारण ती आज काळाची गरज आहे आणि संकल्प केला की स्वच्छ भारत हा संकल्प करून त्यांनी सुंदर भारत आपला कसा करता येईल हा संकल्प त्यांनी केला असे त्यांना वाटले. का तर कारण त्या स्वच्छतेमुळे विविध प्रकारचे परिणाम आपल्याला जाणवून येत आहेत. या परिणामामुळेच एक दिवस आपल्याला या अस्वच्छतेलाच बळी पडून आपला जीव धोक्यात टाकावा लागणार आहे. म्हणून आपण स्वच्छता करायची म्हणजेच आपल्यापासून सुरुवात करायची. थँक्यू सर. हरीश गरुड कॉलेज. माझा विषय मी एक निर्मळ गावाचा सरपंच बोलतोय आणि तसं मी आज फिलअप करणार. तर हाय नमस्कार, मी निर्मळ गावाचा सरपंच. मला अभिमान आहे की मी काही निर्मळ गावाचा सरपंच आणि एक नागरिक आहे. मला माझ्या गावावर खूप अभिमान आहे. कारण का आज जर गाव विकसित केला तर देश विकसित होईल आणि या विकसित करण्यामागे एक एकत्रित येण्याचा फार आपला संकल्प आहे. आज मी माझ्या गावाकडे आज जर गाव आला तर समस्या आहे आणि समस्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गावाचा विकास करणे अनिवार्य आहे. म्हणून मी एकत्र येऊन हा संकल्प केला. माझ्या गावामध्ये सर्व जाती धर्म आणि पंथांनी नागरिक राहतात. ते सर्व एकत्र येऊन एक उत्साह मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि एकत्र येऊनच विकास शकतो असं मला वाटतं. तसेच माझ्या गावाच्या विकासासाठी मी माझ्या गावामध्ये एक चर्चासत्र घेतो. त्या गावामध्ये आपला पहिला प्रश्न विजेचा. वीज सर्वांना मिळते का, कोणाला आवश्यक बाब मिळते का किंवा कुणी विजेचा वापर अनावश्यक करतो का, या बाबतीकडे आम्ही चर्चा घेतली आणि सर्वांना वीज पुरवठा हा करण्यात आला. राहिला प्रश्न आपल्या आवश्यक आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणजे पाणी. आज जर पाणी असेल तर सर्व काय आहे आणि पाणी हे जीवन आहे असं आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यासाठी माझ्या गावामध्ये मी एक भव्य मोठी टाकी उभारण्यात आली आणि त्यातून एक प्रत्येकाच्या घरामध्ये या पाण्याचा सप्लाय आम्ही केला. आज घरोघरी पाणी आहे. शेतामध्ये आम्ही पाणी पुरवठा केला आहे आणि त्या शेतामध्ये वीज पुरवठा सुद्धा आम्हीच केला. पुढील प्रश्न राहिला गाव हागणदारी मुक्त करण्याचा. प्रत्येकाच्या गावातील प्रत्येकाकडे एक शौचालय असावं अशी आमची इच्छा होती आणि शौचालयाचे महत्त्व पटवून देऊन आम्ही एक चर्चासत्र घेतली. आज प्रत्येकाकडे एक शौचालय आहे, त्यामुळे आरोग्याची हमी आम्ही दिलीच. पुढील आणि त्या शौचालयासाठी सरकार कोणती काही अनुदान देतं याची आम्ही त्यांना माहिती दिली. राहिला प्रश्न पुढचा तो पर्यावरण संतुलनासाठी गावामध्ये सर्वत्र आम्ही झाडे लावण्याचा संकल्प केला. महाराष्ट्राच्या 1 मे या रोजी आम्ही गावामध्ये घरोघरी प्रत्येकाच्या घरी एक झाड असावं असा संकल्प केला आणि तो अंमलात आणला. व आज गावात आमच्या सर्वत्र झाडांची संख्या आमच्या गावात आहे. पुढील प्रश्न. आज एक सरपंच या नात्याने मी एवढंच म्हणेन की आज जर गाव एकत्र राहिलं, एकत्र आज सर्व जमले तरच आपण पुढचं काही कार्य जे आहे ते सादर करू शकतो. कवी नामशिंदेंनी असं म्हटलंय की माणुसकीची नदी वाहावी इमानाचे शेत असावे. माणुसकीची नदी वाहावी इमानाचे शेत असावे. सत्कर्माच्या बीजातून सद्भावाचे उद्यान फुलावे. असे आणि या सर्वांनी मिळून या वाक्याला अनुसरून आम्ही या गावाची एकत्रता वाढली. गावामध्ये सर्वत्र माणसे हीच माझी कल्पना आहे. माझ्या गावात मला फार अभिमान आहे कारण माझ्या गावात एकही माणूस कुणाविषयी द्वेष नाहीये. सर्वजण एकत्र येऊन राहतो. माझ्या गावाचा तरुण कोणी बेकार फिरू नये त्यासाठी आम्ही गावातल्या काही योजना आखल्या व त्या अंमलात आणून प्रत्येकाला रोजगार उपलब्ध केला आणि त्या रोजगाराचा आजमावून माझ्या गावातील प्रत्येक नागरिक आज सुखात आहे. माझ्या गावात समृद्धीकडे जाण्याचा मार्ग हा एकच फक्त तो स्वच्छतेसाठी. स्वच्छता ही आता एकट्याने होत नसते. सर्वांनी मिळून आम्ही एकत्र येऊन गाव स्वच्छ केलं. गावातील जे काय असतील गटारी नाल्या आणि रस्ते तर सर्वांनी स्वच्छ राहायला पाहिजे. त्यासाठी आम्ही आराखडा तयार केला व गावातून 8 दिवसातून एकदा तरी स्वच्छता होईल असं वेळापत्रक आम्ही आखलं आणि त्यानुसार आमच्या नुसते ग्रामपंचायत मधले सदस्य काम करत नसतात. ते दारोदारी
कॉलनी, नगर त्या वाईज आम्ही एक स्वच्छता मोहीम राबवली व आमच्या कर्मचाऱ्यांनी न पाठवता ते स्वतः तिथे आम्ही अंगात आणतो आणि गावातील हा प्रत्येक माणूस हा जबाबदारीपणे राहतो याची मला खात्री आहे आणि गर्व आहे मला की मी या गावाचा सरपंच आहे. राहिला प्रश्न आता हा गावातील स्वच्छतेचा. स्वच्छता ही संपूर्ण ठिकाणी व्हावी अशी आम्ही एक योजना तयार केली आणि घरोघरी नाले, गटारी आणि वृक्षरोपणाचा आम्ही हा संकल्प केला. तरी मी जातात एवढंच म्हणेन की सर्वांनी एकत्र येण्याचा हाच फायदा की सर्व योजना आपण राबवून प्रत्येकाला एक संधी मिळवून द्यावी असं मला वाटतं आणि मला इथे बोलायला मिळालं अशी धन्यवाद करतो. थँक्यू. माझा विषय आहे पाण्याची स्वच्छता. पाण्याची स्वच्छता हीच गुणवत्ता. आपण पाण्याविषयी बघणार आहोत अगोदर की आपण पाणी हे आपण कसं वापरत असतो आणि ते आपल्याला कसं टिकवायचं आहे. जर आपण पाणी हे आपल्याला स्वच्छ असायला हवं म्हणजे आपलं पिण्यासाठी तर आपण ते पाण्याचा साठा आपल्याला खूप कमी आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे. ते पाणी आपण स्वच्छ करण्यासाठी ते कसं करायचं आणि कसं वापरायचं म्हणजेच आपण पाणी हे खूप वाया घालवत असतो. ते आपण अनेक प्रकार आहेत वाया घालवण्याचे. भरपूर जणे गाड्या धुण्यासाठी पाणी वापरतात तर काही अंगणात पाणी मारतात. ती बाई पाणी मारते तिच्यापेक्षा मी तर स्वच्छ अंगण धुते अजून तिच्यापेक्षा जास्त पाणी वापरते असा बायांचे समज असतो. पण तसा करू नका मैत्रिणींनो. तुम्हाला सांगते मी ती जर जास्त पाणी सांडते तर तिच्यापेक्षा मी कमी पाण्यात माझं अंगण स्वच्छ कसं ठेवू शकते हा विचार सर्वांनी करायला हवा. आणि आपल्याला माहीतच आहे की पाणी आता किती कमी प्रमाणात आपल्याला मिळत आहे कारण ते निसर्गाचा अभाव आणि त्याला जबाबदार आपणच आहोत. ते कसे तर आज वृक्षतोड खूप होत आहे हे आपण बघतच आहोत आणि ते मानवी जीवन हे तर खूप काय म्हणतो आपण ते वापरण्यासाठी दुसऱ्याची वस्तू आपण किती वापरात घेऊ ते बघतात आणि निसर्गामध्ये झाडे कमी झाल्यामुळे पाण्याची अभाव खूपच झालेली आहे आणि ते झाडे आपण घरं बांधण्यासाठी म्हणजे झाडं तोडून घरं बांधतो किंवा ती जाण्यासाठी उपयोग करतो. तर मित्रांनो ती झाडे लावा पण तोडू नका असे आपण म्हणतो. आपल्याला जगण्यासाठी पाण्याची तर गरज आहेच. झाडे जगण्यासाठी किंवा प्राण्यांना जगण्यासाठी पाण्याची खूप गरज आहे. जल है तो कल है. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही आणि उद्याही आपल्याला जगण्यासाठी हे पाणी लागणारच आहे असं आपण विचारात घ्यायला हवं. पाण्याविषयी आपण बघायला गेलो तर पाणी हे खूप दूषित होत चाललं आहे. ते कसे तर नद्यांमध्ये कारखान्यांचे जे प्रदूषण होत आहे ते किंवा आपण सांडपाण्यामध्ये जर आपण परसबाग जर फुलवली तर किती उपयोग होईल आपल्यासाठी आणि इतरांसाठी ते आपण बघतच आहोत. जर आपण परसबाग फुलवली तर त्यामध्ये आपण फळे घेऊ शकतो आणि फुले घेऊ शकतो. ती कशी तर आपण फळे घेतली तर आपण उपयोगात आणू शकू आणि जर आपण सांडपाणी हे वापरात आणलं. सांडपाणी म्हणजे खूप घाण पाणीच असतं धुणे भांड्याचं पाणी. जर ते आपण नदीत सोडलं तर नदीतलं पाणी हे दूषितच होईल आणि ते पाणी दूषित झाल्यामुळे आपल्याला पिण्यासाठी पाणी हे नद्यांमधून समुद्रामध्ये मिळतं आणि तेच आपल्याला पाणी फिल्टर करून मिळतं. पण फिल्टर केलेलं पाणी हे पूर्णपणे स्वच्छ असतं असं नाही. आपण घरी प्युरिफायर घ्यावं अशी सर्वांची इच्छा असते पण काही घेऊ शकत नाही. पण काही जणांना घेण्याची इच्छा असते तरी ते घेत नाही का तर तेवढे पैसे जातील. अरे तुम्ही बाकी किती खर्च करता ते बघा ना. आपल्या जीवनासाठी आपल्याला आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही घेत नाही तर तुमचं जीवन काय कामाचं. तर मित्रांनो आपण स्वच्छतेविषयी बोलतोय. जर आपण मित्रांना म्हटलं चला बाबा आपण चला थोडी स्वच्छता करूया तर नाही मी मोठा खर्च आहे. अरे बाबा ती कमाई तुझ्या बापाची आहे तुझी काय कमाई आहे. तुझ्या कमाईवर बोल ना तू की माझं हे ते बापाची कमाई तुला गमवण्यासाठी आणलंय का. तर मित्रांनो असं करू नका. आपण कितीही मोठा खर्च असलं तरी आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो किंवा ते नसलंही तर आपल्या मनात आपण काहीतरी काम केल्याचा आपल्याला काहीतरी गर्व झाला पाहिजे की आम्ही समाजासाठी काहीतरी केलंय आणि ते गर्व आपल्याला खूप आनंदही मिळतो आपल्या मनासाठी आणि आम्ही केलंय. आम्ही आता NSSचं काम केलंय आता जस्ट त्यामध्ये आम्ही गोंदेगावला कॅम्प केला. त्यामध्ये आम्ही गाव स्वच्छ केलं. खूप छान प्रकारे आनंद मिळाला आम्हाला आणि खूप कामं केले आम्ही. आम्हाला खूपच आनंद झाला. तो आनंद आम्ही कोणाला शेअर करू शकत नाही. स्वतः जो काम करेल त्याला तो आनंद मिळतोच हे तुम्ही अनुभव
स्वच्छतेची ज्योती तरुणाच्या हाती. स्वच्छता 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 म्हणजे काय नेमकं? आपण इथं बसलो, इथं स्वच्छता आहे का? हो, इथं आहे, मला माहिती इथं आहे. पण हाच म्हणजे हेच जर स्पर्धा जर तिकडं त्या कॉलेजला जर घ्यायची असती कोणत्याही सभागृहात किंवा कोणत्याही कक्षामध्ये, तर स्वच्छता आहे का? कशावरून आहे? तिथे त्या भिंतीवर सर्व म्हणजे क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहे त्या मुलांनी. इथं ह्या बिल्डिंग मध्ये स्वच्छता आहे आणि ह्या ताईनेच मला सांगितलं की खेड्यातले वेळे. माझं एक मत आहे की खेड्यामध्ये रात्री 10 नंतर जी गडार असते ती पूर्णपणे कोरडी झालेली असते आणि आमच्या खेड्यांमध्ये एक पण डास नसतो. दुपारी 12 नंतर आमची जी गडार असते ती कोरडी असते. दुपारी 12 नंतर आणि रात्री 10 नंतर कोरडी असते. आमच्या खेड्यांमध्ये आम्हाला कोणत्या टायमात लावायची गरज नसते, आम्हाला लाईट बॉयची गरज नसते, आम्हाला कायची गरज नसते, आम्हाला संध्याकाळी झोप लागते. विषय खेड्यातला नसतो. तुमच्या शहरातले लोक त्यांना वॉटर प्युरिफायर विकत घ्यावा लागतो कारण त्यांना शुद्ध पाणी भेटत नसतं. आमच्या खेड्यांमध्ये अजून पण विहिरीचं पाणी भेटतं, बोरिंगचं भेटत नाही. बोरिंगच्या पाण्यामध्ये क्षारयुक्त पाणी असतं. विषयाचं विषंतर होतंय पण मला बोलावं लागतंय कारण खेड्यांमध्ये फक्त खेड्यांमध्ये एक पॉईंट सांगतो मी, प्रत्येकाच्या घरी शौचालय नाहीये. पण आता भारत सरकारने ते निर्मल भारत योजनेअंतर्गत चांगला उपक्रम राबवला आहे. त्याच्यानंतर लोकांना एकाच पर शौचालयामध्ये 12 ते 16,000 मदत भेटते. तर मी परत स्वतः माझ्याकडून प्रयत्न करतोय. माझे सर्व जे माझे भांडा किंवा नातेवाईक त्यांना सांगतोय की शौचालय बांधून घ्या, उघडा शौचालय करू नका. तो वीक पॉईंट मान्य करतो. खेड्यामध्ये लोक शौचालय पाहिजे जातात. तो फक्त एकच वीक पॉईंट फक्त खेड्यांमध्ये राहिलेला आहे. बाकी खेड हे शहरापेक्षा कधी पुढे आहे. धीरूभाई अंबानीने सांगितलंय, काय सांगितलंय? सोचो और बड़ा सोचो, सोच हमेशा बड़ी रखो क्योंकि सोच किसी के बाप की जागीर नहीं होती. तुम सिर्फ सोचते रहो, सोच किसी के बाप की जागीर नहीं है. बड़ा सोचो. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधीच्या जयंतीनिमित्त भारत स्वच्छता अभियानाअंतर्गत तो भारत स्वच्छता प्रकल्प राबवला आहे. तो आपल्यासाठी आहे. आणि स्वच्छता राखा. आपण काय करतो? स्वच्छ पाणी अस्वच्छ करतो आणि स्वच्छ पाणी विकत घेण्यासाठी पैसे खर्च करतो. वॉटर प्युरिफायरची गरज केव्हा पडते? जेव्हा आपण स्वच्छ पाणी खराब करतो तेव्हा वॉटर प्युरिफायर घ्यावं लागतं ना. आपण जर स्वच्छ पाणी कशाला घ्यावं लागेल? आपण आवडीची गाणी केव्हा करतो? केव्हा आपण सुद्धा काम करतो, सोना चालू करतो, मग सुद्धा आणखी आपण त्याला दुसऱ्याकडे करतो. हा विचार नाही करत की स्वच्छ पाणी आपण स्वच्छ पाणी विकत द्यायला म्हणून. कोणतीही गोष्ट असो आपणच ध्यान करतो आणि परत विकत घेऊन ते गोष्ट सोडण्याचा प्रयत्न करतो. हे जे दाखवलेलं आहे याचा अर्थ काय आहे? चष्मा. चष्मा म्हणजे डोळे. याचं म्हणणं काय? स्वच्छ. या डोळ्याला मला स्वच्छ दिसलं पाहिजे आणि हा माझा भारत आहे. मला पाहायचं आहे स्वच्छ. तो कोण पाहायचा आहे? मला त्याचं घर, त्याचं दार नाही पाहायचं आहे. मला पूर्ण भारत पाहायचा आहे. मला स्वच्छ. स्वच्छता ही स्वतःहून सुरुवात करा. स्वतः जो सुरुवात करेल तो स्वच्छ होईल. असं म्हणायचं नाही ती मुलगी करेल म्हणून मी करेल, तो मुलगा करेल म्हणून मी करेल, तो वाईट असं नाही आहे. सर्व वाईट आहे, मी पण वाईट आहे हे सांगतो. आपण सर्व सांगतो, इथं बोलतोय, इथं आपण रायटिंग करतोय किंवा तुम्ही सांगितलं, या मुलीने सांगितलं, त्या मुलीने सांगितलं स्वच्छता करा, स्वच्छता करा. इथून गेल्यानंतर सर्व ऐकल्यामुळे चांगलं वाटेल, घरी गेल्यानंतर विसरून जातील. मी सांगतो पण कोणी म्हणणार नाही की आपण उद्यापासून स्वच्छता करेल किंवा उद्या मी स्वच्छता करायला तोच मी त्याला सांगेल. पण मी तुम्हाला इथं प्रतिज्ञा घ्यायला लागणार आहे. आता प्रतिज्ञा घेणार आहे, सांगणार आहे की प्रतिज्ञा करा माझ्यासोबत, मी उद्या सुरू करेल. व्यासपीठाचे वारकरी, या व्यासपीठाची मानकरी आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना या प्राजक्ता साबळेचा सप्रेम नमस्कार. आपण आता आज कशासाठी जमलेलो आहोत? म्हणजे आपल्याला स्वच्छ भारत निर्माण करायचं आहे. आपले सगळे जेवढे सब्जेक्ट दिलेले आहे वरिष्ठ गटाला, त्याचा फक्त एकच हेतू आहे की स्वच्छ भारत आणि स्वच्छ भारत.
माझ्या भाषणाचा विषय आहे, मी एका निर्मल गावची सरपंच बोलते. आपण सर्वांनी ऐकलेलंच आहे की महात्मा गांधीजी नेहमी म्हणायचे की खेड्याकडे चला. पण ते आपल्याला कळलं का की ते असं का म्हणायचे? कारण आपल्या भारतामध्ये आज सुद्धा 70% जनता ही खेड्यात राहते आणि शहरामध्ये भरपूर हे आहे. आणि जेव्हा खेड्याचा विकास होईल तेव्हाच आपल्या देशाचा विकास होईल. लक्षात येते ना? म्हणजेच खेड्यामध्ये आता आपण सर्व म्हणाल की खेड्याचा विकास करणे कसं शक्य आहे, तर रोजगार, तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि कमाल वापर, तसेच शिक्षण आणि प्रदूषणावर नियंत्रण या सर्वांचा जर आपण काटेकोरपणे वापर करून घेतला तर आज सुद्धा आपण स्मार्ट विलेजेस तयार करू शकतो. आताची विलेजेस, मी आता एक स्मार्ट विलेज या गावाची सरपंच या नात्याने बोलते. माझं गाव वारखेडा, मी या गावाची सरपंच या नात्याने बोलते. आता माझ्या गावामध्ये पाण्याची तशी कमतरता नाही. पाण्याचा वापर तरी सुद्धा पाण्याचा अपव्यय करू नये म्हणून माझ्या भगिनींना, तसेच माझ्या गावामध्ये 25 ते 30 घराच्या अंतरावर पोर्ट प्लेअरचे रस्ते तयार करून 25-30 घराच्या अंतरावर बेसिक बसवलेले आहे. आणि त्या बेसिकला पाणी सुद्धा मर्यादित वेगानेच येते. म्हणजे कसं पाण्याची सुद्धा बचत होईल आणि स्वच्छताही कायम राखली जाईल. तसेच माझ्या गावातील महिलांची समस्या जाणून घेतली. आपण आता बघतोच की रस्त्याने जाताना कोणत्या पण गावाला एंट्री मारायच्या अगोदर आपल्याला नाकाला रुमाल लावावा लागतो. का? तर तिथे अस्वच्छता असते. म्हणून ना तर या समस्येचं मी ग्रामसभा घेऊन त्याचं हे केलं. गावामध्ये ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी त्यांच्या काही शौचालय आणि गोरगरिबांसाठी सामाजिक शौचालय उभारली. आज सुद्धा त्याच्यामध्ये ग्रामस्थांकडून त्याची स्वच्छता केली जाते आणि गावात स्वच्छता राखली जाते. तसेच शाळेकरी मुलांकडून त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या शाळेतील शिक्षक लोक त्यांच्याकडून 5 रोपाची लागवड करून घेतात. म्हणजेच काय, आपला बर्थडेही साजरा होईल आणि गावामध्ये पर्यावरणाचं संतुलनही राखले जाईल. माझ्या गावामध्ये आज सुद्धा माझ्या गावातील लोकसंख्येच्या दुप्पट झाडांची निर्मिती आज सुद्धा झालेली आहे. आता आजकाल आपण बघतो प्रत्येक गावामध्ये प्रोग्राम होतात, लग्न असतं, कुठे काही प्रोग्राम असतात, पण आपल्याला मंडप टाकावा लागतो. ही समस्या माझ्या लक्षात आली. गावामध्ये समस्येचं निवारण करण्यासाठी मी गावामध्ये मंगल कार्यालय बांधलं. म्हणजेच कसं की आपल्याला कोणताही प्रोग्राम तिथे अटेंड करता येईल आणि वऱ्हाडी लोकांची तसेच इतर पाहुणे मंडळीची गैरसोय होणार नाही. त्याचप्रमाणे माझ्या गावामध्ये सांडपाण्याचा प्रॉब्लेम होता. ते गावातील सगळं गटारांचं सांडपाणी गावाच्या बाहेर नेऊन 4-5 वेळेस फिल्टर करून 4-5 वेळेस फिल्टर करून ते पाणी आज सुद्धा एका मोकळ्या जागेवर टाकलं जातं. 2.5 एकरच्या मोकळ्या जागेवर आणि तिथे ऊसाचं उत्पादन घेतलं जातं. म्हणजे अर्थात काय, फिल्टर केलेल्या सांडपाण्याचा अपव्यय पण नाही आणि सांडपाण्यामुळे आपल्यामुळे दुसरा त्रास पण होणार नाही, हा त्याचा हेतू. त्याचप्रमाणे माझ्या गावामध्ये तसं म्हटलं तर सर्व शेतकरी आहेत, प्रत्येकाला प्रॉब्लेम येतात. आपण आता ऐकतो की या शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. पाणी सरकारकडून त्याचा निधी मान्य करून घेतो, पण काय त्याचं कारण दुसरं काही नसतं, त्याच्या डोक्यावर कर्ज असतं. पण त्याचा मेन वापर कसा